तीन दिवस झालं माननीय रमेश अप्पा कराड साहेब यांच्यावर जे आरोप होत आहेत आणि हे आरोप कोण करत आहे आपल्या सर्वांना माहित आहे। आणि जर आपण बघायला गेलं तर मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्मच हा शरद पवार चंद्र गटाचा जन्मच हा जातीयवादातून झालेला आहे। त्यामुळे आता जे काही महाविकास आघाडीची जे काही असं नेते असतील त्यांच्याकडे कुठले विकासाचे मुद्दे नाहीत, त्यामुळे त्यांना कुठल्याही पद्धतीनं कुठलं तरी जातीचं विष पेरायचं, त्या जातीचे मुद्दे घ्यायचे आणि त्या जातीच्या मुद्द्यातून स्वतःला प्रसिद्धी मिळवायची, हे त्यांचं काम सुरू आहे। आणि राहिला प्रश्न मुरुडच्या जे काही आपलं खाटाचं रुग्णालय त्या ठिकाणी मंजूर झालेलं आहे, उपजिल्हा रुग्णालय, त्या संदर्भात जर आपण विचार केला तर ते मागणी कोण करत असतं, ती मागणी कुठून मंजूर होत असते आपल्या सर्वांना माहिती आहे। माननीय रमेश अप्पा कराड साहेबांनी ज्यावेळेस महायुती सरकार होतं, माननीय एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब असताना माननीय रमेश अप्पा कराड साहेबांनी तो पाठपुरावा करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मंजुरी मिळण्याचं, निधी उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे। आणि ज्यावेळेस एखादी व्यक्ती प्रामाणिकपणाने विकासाचं काम करत असते आणि विकासाचं काम करत असताना जर समजा त्या ठिकाणी विरोधक व्यक्ती त्याच व्यक्तीला जर मेसेज स्वतःच्या पर्सनल नंबरला टाकून किंवा हे काम आम्ही मंजूर केले, अरे तर तुम्ही हे काम मंजूर करा, ते मोठं बजेट आहे, ते कोण करत असतं हे सगळ्या लोकांना माहिती असताना सुद्धा तुम्ही त्यांना पर्सनल मेसेज करता, मेसेजच्याद्वारे तुम्ही त्यांना सांगता की काम आम्ही मंजूर केले। मग साहजिकच एखाद्याला प्रामाणिक काम करत असताना जो विकासाचं राजकारण करतात त्यांना साहजिक राग येणं। त्यांनी स्वतः फोन केला आणि फोनमध्ये त्यांनी फक्त एवढं सांगितलं की मला पर्सनल मेसेज तू करू नको आणि तू यापुढे मला काही मेसेज पाठवू नको, हे काम कुणी केले तुला माहिती आहे, पण माहित असताना सुद्धा तू विनाकारण मला पर्सनल मेसेज करतो। हा एक त्यांचा संवाद झालेला होता। पण या संवादाचं रूपांतर ह्या लक्ष्मीकांत तवले नावाच्या हरामखोरानं या लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंतची शिक्षणाची पंढरी म्हणली जाते, जी विकासाची गंगा या लातूर शहरामध्ये वाहत असते, लातूर जिल्ह्यामध्ये वाहत असते। आणि आपण जर बघितलं की रमेश अप्पा कराड साहेबांच्या बाबतीत जर कोणी जातीचा आरोप करत असेल तर आपल्या सर्वांना माहिती आहे या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये बहुसंख्य मराठा समाज असताना सुद्धा या मराठा समाजानं रमेश कराड एकमेव वारकरी संप्रदायातले आहेत, ते जातीय विरोधी आहेत, ते जातीला धारा देणारे नाहीत, ते विकासाचं काम करतात। या दृष्टिकोनातून बहुसंख्य मराठा समाज असताना सुद्धा रमेश अप्पा कराड साहेबांना जास्तीत जास्त मतांना जर कोणी इथून निवडून दिलं असेल तर या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील लोकांनी दिलेलं आहे। त्यामुळं लोक ह्या भूलथापाला कधी बळी पडणार नाहीत, परंतु लक्ष्मीकांत तवले यांनी सुद्धा हा विचार करायला पाहिजे, तुम्ही कामातून प्रसिद्धी मिळवावी, तुम्ही एखाद्यावर जातीचे आरोप करून किंवा त्याला परळीचं स्वरूप देऊन जर तुम्ही या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये जातीचं विष पेरणार असाल तर नक्कीच तुमच्यासाठी हे भविष्यासाठी तुमच्यासाठी घातक आहे। आणि याचं उत्तर आम्ही महायुतीचे पदाधिकारी सर्व जशास तसं उत्तर तुम्हाला देऊ। आज फक्त आम्ही तुमच्या प्रतिमेला जोडे मारले आहेत आणि भविष्यात जर तुम्ही यापुढे असं